आता हौसानी कधीतरी फोटो काढायला आलो होतो, पण तेवढ्यात पण आहे ना इकडे सगळीकडे धुळच धूळ होती. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता आज आपण आलो होतो सगळ्या कार्यकर्त्यांसोबत खडी क्रशरला, कारण आपल्याला काढायचं होतं आपल्या गाड्यांच्या थोड्या रील. आता स्पॉटवर कुठं गेलो होतं तर तिथं आहे ना लगेच मशीन चालू झालं आणि सगळीकडे धूळ झाली. म्हणलो आता इथं कुठं थांबावं की नको, त्याचमुळे पहिले आपल्या गाड्या लाईन मध्ये लावून घेतल्या आणि म्हणलो पहिले त्यांची रील काढून घ्या. आणि तसं बघायला गेलं तर हा ब्लॉग आहे ना लय आधीच आहे, पण आता करणार तरी काय, अपलोड करायला थोडा उशीरच झाला, थोडा म्हणजे थोडा जास्त झाला, पण आता जाऊन द्या. आता क्रशरला यायचा प्लॅन करत होता काय माहिती, पण आता इथं आल्यामुळे ना सगळे कपडे बुट आहे ना फार खराब झाले होते आणि स्वतःकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की आपण तिथं कामाला आहे, अशी तर आपली परिस्थिती झाली होती. बरं ते जाऊन दे, तुम्ही जर आपल्या अकाउंटला नवीन असले ना पहिला आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या आणि एक मस्त कमेंट टाकून द्या आपल्याला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आलो होतो स्वामीनारायणला, कारण आहे ना हॉस्टेलवर बसल्या बसलेलं बोर होत होतो, मग काय सगळे कार्यकर्ते घेतले लगेच आलो होतो. आता मंदिरात आहे ना तसं मध्ये कॅमेरा काय अलाउड नाही, पण आहे ना आपण गपचूप चोरून चाललो होतो आपला कार्यक्रम, म्हणलं कोणी बघितलं तर ना घोडेच लावते ना आपल्याला. आता तेवढं तिकडून बाहेर मंदिरात एकदम क्वालिटी दिसत होतं, कारण आहे सगळीकडून लाइटिंग केली होती त्यामुळे एकदम क्लास होतं. आता तेवढं तिकडे बाहेर आलो तर ना आमच्या राजभाऊची फोटोग्राफी चालली होती, ते पण आमच्या अभिभाया संघ. म्हणलं आता यांना कुठं जर नेलं नाही काही शांत बसणार नाही.